नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. कारण शारदा काकूंनी आर्याला अगदी ठणकावून सांगितलेलं असतं, तुझ्या पोटातलं बाळ हे नंदिनी आणि जीवांचं आहे, हे लक्षात ठेवायचं. चला ते कशा पद्धतीने पुढे बघूया. सर्वात आधी पार्थ काव्याला छान तयार करत असतो आणि त्यावेळेला टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे, लग्नानंतर होईलच प्रेम. तयारी झाल्यानंतर काव्या खरंच खूप छान दिसत असते प्रेक्षकांनो. पार्थही म्हणतो, काव्या तुम्ही खूप सुंदर दिसताय. काव्या पण सांगते, हे सगळं तुमच्यामुळे पार्थ. जगातले पहिले नवरे असाल तुम्ही. बायकोला इतकं प्रेमाने तयार केलंय, कोण करतं एवढं. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही ना इतके सुंदर दिसताय, इतके छान दिसताय. ते म्हणतात ना, अगदी छप्पर फाड. तुमच्यासाठी ना शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करतो, पण शिट्टी काही वाजत नाही, हवाच निघते त्याच्या तोंडातनं. खरंच प्रेक्षकांनो, हा सीन टीव्हीवर नक्की बघा, हा मिस करू नका. कारण तो जेव्हा शिट्टी वाजवतो ना, आपल्याला सुद्धा हसू येतं आणि काव्या पण खूप हसते त्याला. काय झालं देशमुख, शिट्टी वाजवता येत नाही का? पारचा चेहरा असा कानपटल्यासारखा होतो ना. काय झालं मग, शिट्टी नाही वाजवता येत तर? असे संस्कार नाही केले आमच्यावर. पार्थ, आता काही कारण सांगू नका हां. तुम्हाला ती गोष्ट येत नाही म्हणून उगाच काही पण कारण सांगू नका देशमुख. काय ग बाई, काय नवरा आहे माझा. अहो देशमुख, बायकोला छान तयार करता येतं तुम्हाला आणि शिट्टी वाजवता येत नाही. परत मोठमोठ्याने हसते. ओलुलू, चेहरा नका पाडू देशमुख, इट्स ओके. परत हसत तिथून निघून जाते. पण पार्थला खूप ऑकवर्ड फील झालेलं असतं. मला शिट्टी वाजवता येत नाही म्हणून हसताय माझ्यावर काव्या. माझा इगो हर्ट झालाय. आजचा दिवस संपायच्या आत मी शिट्टी वाजवून दाखवणारच. शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण शिट्टी तर काही वाजत नाही, हवाच निघत असते. परत काव्य आवाज देते, बोका देशमुख इकडे या. पार्थ तिथून उठतो जाण्यासाठी. तर दरवाजाजवळ वसू आत्या आणि रम्या सगळ्यांचं स्वागत करत असतात. वसू आत्या विचारतात, रम्या आपण हे का करतोय? कार्यक्रम तो काव्याचा आणि आपल्याला काय करायचं आहे? रम्या म्हणते, अगाई आपलं ठरलं आहे ना, त्या आर्यासोबत मैत्री करायची. मग ती येणार आणि आपण इथेच तिला गाठू ना. वसू आत्या विचारतात, पण ती नक्की येईल? हो गाई, तू थांब, ती नक्की येईल बघ. तेव्हाच आर्याची एंट्री होते आणि खरंच प्रेक्षकांनो, आर्या खूप सुंदर दिसत असते. तिचा निगेटिव्ह रोल आहे, पण तिचं दिसणं तर आपण नाकारू शकत नाही ना. तिला बघून वसू आत्या आणि रम्या तर खुश होतात. वसू आत्या तिला फूल देणार, रम्या हात मिळवणार, पण त्या दोघींना पण इग्नोर करून तिथून निघून जाते. वसू आत्या म्हणतात, अगं काय मुलगी ही, आपण दोघी काय तिला दिसलो नाही का? खुशाल पुढे निघून गेली. रम्या म्हणते, अगं आई जाणारच, एवढी नटून थटून आली आहे, कोणासाठी? दाखवायला तर जाईलच ना. वसू आत्या म्हणतात, जीवासाठी? चल आपण बघूया. आर्या थेट जीवाजवळ जाऊन उभी राहते. बघ, जीवाजवळ जाऊन उभी राहिली की नाही? तर आर्या जीवाला विचारते, जन्मजय, आज देशमुखांच्या घरी मी पहिल्यांदा साडी नेसून आली, कशी दिसते? जीवा पण म्हणतो, छान दिसते आणि साडी छान आहे. सेम अशीच साडी नंदिनीकडे सुद्धा आहे. तर तिथे मिथून काका आलेले असतात, जीवाशी बोलतात. तर आर्या मनामध्येच विचार करते, नंदिनीचं नाव घेतल्याशिवाय होतच नाही का जन्मजयला? इथेही तिचं नाव घ्यायचंच होतं. मिथून काका गेल्यानंतर आर्या सांगते, जीवा तू पण छान दिसतोय, तुझा एक फोटो काढूया. जीवा म्हणतो, अगं नाही नको, कशाला? तरी पण आर्या त्याचा फोटो काढते. नंतर काही सेल्फीज पण काढते त्याच्याबरोबर. तर रम्या आणि वसू आत्या दोघी पण एकमेकींना खुणवतात. आर्या आणि जीवाला सेल्फी काढताना शारदा काकूंनी पण बघितलेलं असतं, त्यांना तर काही आवडत नाही. नंतर मिथून काका जीवाला आवाज देतात, तिथून तो निघून जातो. शारदा काकू लांबूनच म्हणतात, छान दिसतंय ना नंदिनीची जीवा? तर आर्या पण आश्चर्यानेच बघते त्यांच्याकडे. छान दिसते साडी तुझी. आर्या थँक्यू म्हणते, पण शारदा काकू तिच्याकडे बघतच असतात. काय झालं, असं काय बघते काकू? काय झालं तुला चांगलंच माहिती आहे. तुझ्या डोक्यात काय चाललं आहे ना, चालू दे, पण एक गाठ बांधून घे. जीवनच्या बायकोची जागा नंदिनीची आहे आणि ती नंदिनीचीच राहणार. तर वसू आत्या आणि रम्या दोघी पण या दोघींमध्ये नेमकं काय बोलणं चाललं आहे ऐकण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या काही लक्षात येत नाही. शारदा काकूंचं लक्ष जातं तेव्हा तिकडे लगेच चेहरा फिरून घेतात. विचारते, नेमकं तुला काय म्हणायचं काकू? शारदा काकू म्हणतात, तेवढी तू हुशार, मला काय म्हणायचं हे तुला नक्कीच कळालं आहे. तू जे काही करते नंदिनी आणि जीवांसाठी, त्याचं मला कौतुकच आहे. तुझे उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवेल, पण नंतर ते बाळ दोघांचं आहे आणि दोघांचंच राहील. तू स्वतः निर्णय घेतला त्यांचं बाळ तुझ्या पोटात वाढवण्याचा, पण ते बाळ नंदिनीचं आहे आणि नवरा पण नंदिनीचाच आहे, हे लक्षात ठेवायचं हां. रागानेच तिथून निघून जातात. अगदी सौम्य भाषेमध्ये
आर्याची चांगलीच कानउघडणी केलेली असते शारदा काकूंनी. तर आर्याला तेही आठवतं नंदिनीने जेव्हा सांगितलं होतं, तू हा टॅटू कोरून घे की बाळाची आई नंदिनी आहे. आणि शारदा काकू आत्ता जे काही बोलले तेही तिला आठवत असतं. बाळ अजूनही माझ्या पोटात आहे, तरी हे सगळे मला ऐकवत आहे. मी जर ठरवलं ना ते बाळ नंदिनीला द्यायचं नाही, पण मी हे कसं करणार? हो, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर जर माझ्याकडे मिळाले ना तर हे होऊ शकतं. हे पेपर आता नंदिनीच्या रूममध्ये असतील आणि नंदिनी गडबडीत असेल. तिच्या रूममध्ये जाऊन ते पेपर शोधायला हवे. तर जीवाने छान कविता तयार केलेली असते आणि तो ऐकवतो. सोन पावलांनी येईल घरी आनंदाची ही नवलाई, 9 महिने 9 दिवसाची ओढ मनाला लागून राही. तिथे विक्रम काका आणि पार्थ असतात. ते वा वा म्हणत असतात त्याच्या कवितेला. फळांची रास फुलांची माळ सजली साडी चोळी, भरूया आज लाडक्या मुलीची ओटी निराळी. दोघं पण वा वा म्हणतात. आर्या मनात विचार करते, आता जीवा पण इथे बिझी आहे, हीच वेळ आहे त्याच्या रूममध्ये जाऊन शोधण्याची. तर पार्थने धनुष्यबाण आणलेला असतो. विक्रम काकांना दाखवतो. हे बघा बाबा. म्हणतात, तू बनवलंय? नाही हो बाबा, विकत आणलंय. विकत आणलंय? अरे उगाचच तुझं नाव पार्थ ठेवलं रे. पार्थ म्हणतो, बाबा तिकडे बघा, ते ड्रॉइंग मी काढलंय. छान काव्याचं चित्र काढलेलं असतं त्याने. कधी तुम्ही तुमच्या बायकोसाठी कविता पेंटिंग केले कधी? तर विक्रम काका म्हणतात, अरे मला कोणाचा तरी फोन येतो वाटतं. तिथून निघून जातात. हो ना, आता तुम्हाला फोन येईल, सगळंच येईल. त्याच वेळेला नंदिनी छान तयार होऊन आलेली असते. जीवाला जाणवतं की नंदिनी आली आहे. त्याने न बघता सांगितलेलं असतं नंदिनी आली आहे. आणि ते ऐकून पार्थला पण आश्चर्य वाटतं, अरे खरंच नंदिनी आली आहे. तर जोरात शिट्टी वाजवतो. आर्याने पण शिट्टी ऐकलेली असते, पण ती नंदिनीसाठी वाजवल्यामुळे तिला राग आलेला असतो. नंदिनीकडे चालत जातो. पायरी उतरण्यासाठी तिचा हात धरतो आणि तिला खाली उतरवतो. तिला खुणूनच सांगतो की ती छान दिसते आणि आर्या या दोघांकडे बघत असते. तिच्या जवळ जातो, तिच्या गालाला हात लावतो. या दोघांमधला रोमांस बघून आर्याला तर खूप राग आलेला असतो, पण पार्थ मात्र खूप खुश असतो आणि नंतर शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करतो, पण शिट्टी काही वाजवता येत नाही. धावतच जातो. सॉरी तुमचा रोमांस मी मध्येच थांबवतोय, पण माझं एक काम आहे. मग नको थांबू ना, जा इथून. हो, पार्थ नेमके काय म्हणतंय ऐकून तरी घ्या. मला हे इथे नाही सांगायचं. चला तुमच्या रूममध्ये जाऊया. तिघं पण जीवाच्या रूममध्ये जातात निघून. आर्या म्हणते, आता हे कशाला गेले? मला नाही जाता येणार. आता यांची वाट बघत मला इथंच उभं राहावं लागेल. तर दुसरीकडे रूममध्ये काव्य तिच्या बाळाशी गप्पा मारत असते. बघितलं ना बेबो, तुझे बाबा कसे आहेत ते? असेच रे ते, हौशी, पण त्यांना शिट्टी वाजवता येत नाही. काही हरकत नाही, आपण माफ करू त्यांना. काय झालं? भूक लागली आहे, छोटीशी भूक. बोलत असते त्याच वेळेला तिथे शारदा काकू येतात. काय झालं, बाळाला छोटीशी भूक लागली का? काही हो बघ ना, छोटीशी भूक लागली. तर मग बाळाला मी आणलेल्या चकल्या चालतील का? कसली सॉलिड आहेस का तू. मला कधीपासून इच्छा होत होती तुझ्या हातच्या मेथीच्या कडक पुऱ्या नाहीतर चकल्या खाण्याची, आणि बघ तू घेऊन आलीस. काव्या चकली खाते, तिला तर आवडतेच, पण बाळाला सुद्धा आवडलेली असते. तर शारदा काकूंचा हात धरते, तिच्या पोटावर ठेवते. आई बघ, न पण जाणवतं बाळाची हालचाल, म्हणजे बाळाला पण चकली आवडलेली असते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या आणि पारचे फोटो काढत असतात. पहिला नंदिनी आणि जीवा खाली असल्यामुळे आर्याला ती फाईल सापडते. आता महाभारत घडणार. नंदिनी बाळाची आई का? हे कॉन्ट्रॅक्ट पेपर नसल्यानंतर कसा हक्क दाखवू शकशील तू? तर बघ नंदिनी मी काय करते ते. हा भाग इथेच संपतो. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.